जय श्री हरी भक्तांनो. आजची कथा आहे एका अशा गावाची जिथे अनेक वर्षांपासून एक विहीर बंद पडली होती. लोक म्हणायचे त्या विहिरीत पाणी नाही, काही जण म्हणायचे ती अपशकुनी आहे, तर काही म्हणायचे तिथे कोणते तरी रहस्य दडले आहे. पण अधिक मासात घडलेल्या एका घटनेने त्या विहिरीचे रहस्य उलगडले आणि संपूर्ण गावाचे नशीब बदलले. सूर्यपूर नावाच्या गावात सलग दुसऱ्या वर्षी दुष्काळ पडला होता. शेती कोरडी पडली होती, नद्या आटल्या होत्या, जनावरांना पाणी मिळणे कठीण झाले होते. लोकांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. गावाच्या टोकाला एक जुनी विहीर होती, पण ती अनेक वर्षांपासून बंद होती. कोणी तिच्याकडे फिरकतही नव्हते. त्या गावात हरिदास नावाचा एक साधा शेतकरी राहत होता. तो अत्यंत गरीब होता, पण त्याची श्रद्धा खूप मोठी होती. तो रोज सकाळी तुळशी पुढे बसून श्रीहरींचे नामस्मरण करायचा. ओम नमो भगवते वासुदेवाय. त्याची पत्नी अनेकदा म्हणायची, फक्त नामस्मरणाने पाणी येणार आहे का? हरिदास हसायचा. नामस्मरणाने धैर्य येते आणि धैर्य असेल तर मार्ग सापडतो. अधिक मास सुरू झाला. गावात भजन, कीर्तन, पोथी वाचन सुरू झाले. हरिदासने एक संकल्प केला. या अधिक मासात मी रोज त्या बंद विहिरीजवळ जाऊन श्रीहरींचे नाम घेईन. गावकरी त्याची थट्टा करू लागले. अरे, तिथे पाणी नाही, विहीर कोरडी आहे, वेळ वाया घालवू नको. पण हरिदासने कोणाचेही ऐकले नाही. अधिक मासाच्या 10व्या दिवशी रात्री त्याला एक विचित्र स्वप्न पडले. त्याने पाहिले, एक तेजस्वी प्रकाश विहिरीजवळ उतरतो. त्या प्रकाशातून एक आवाज येतो, जे सर्वजण सोडून देतात तेथेच कधी कधी आशा दडलेली असते. हरिदास घाबरून जागा झाला, पण त्याच्या मनात त्या वाक्याचा विचार सुरू झाला. दुसरे दिवशी तो पुन्हा विहिरीजवळ गेला. तिथे बसून तो जप करू लागला. अचानक त्याच्या नजरेस विहिरीच्या भिंतीत एक जुनी शिळा दिसली. पूर्वी कधीच ती त्याच्या लक्षात आली नव्हती. त्यावर काही अक्षरे कोरलेली होती. धूळ साफ केल्यावर त्याला वाचता आले, विश्वासाने पहा, मार्ग दिसेल. हरिदास अचंबित झाला. त्याने ही गोष्ट गावकऱ्यांना सांगितली. सर्वजण हसू लागले. शिळेवर लिहिले म्हणून पाणी येईल का? तू जास्तच कल्पना करतो आहेस. पण हरिदास शांत राहिला. त्याच्या मनात काहीतरी घडणार असल्याची भावना होती. काही दिवसांनी गावात एक वृद्ध साधू आले. त्यांनी गावातील परिस्थिती पाहिली आणि थेट त्या बंद विहिरीजवळ गेले. तेथे बसून ध्यान करू लागले. लोक आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होते. ध्यान संपल्यावर ते म्हणाले, ही विहीर बंद नाही, लोकांच्या विश्वासाचा झरा बंद झाला आहे. हे ऐकून सर्वजण गोंधळले. साधूंनी हरिदासला जवळ बोलवले. उद्या सूर्योदयापूर्वी विहिरीच्या पूर्व बाजूला खोद, उत्तर तेथे आहे. इतके बोलून ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी पहाटे हरिदास फावडा घेऊन आला. कोणी त्याच्यासोबत नव्हते. तो एकटाच खोदू लागला. 1 तास, 2 तास, काहीच सापडले नाही. पण त्याने हार मानली नाही. अचानक फावडा एखाद्या कठीण वस्तूला लागला. त्याने माती बाजूला केली आणि तेथे एक जुना दगडी नाला दिसला. तो विहिरीकडे जात होता. वर्षानुवर्षे माती आणि दगडांमुळे तो बंद झाला होता. हरिदासने गावकऱ्यांना बोलवले. सुरुवातीला कोणी आले नाही, पण काही लोक आले, मग आणखी आले. संपूर्ण गाव एकत्र काम करू लागले. 2 दिवसांनी संपूर्ण नाला साफ झाला आणि तिसऱ्या दिवशी एक अद्भुत घटना घडली. अचानक विहिरीतून पाण्याचा आवाज येऊ लागला. सर्वजण धावत आले. विहिरीत हळूहळू पाणी भरू लागले.
लोकांच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. वर्षानुवर्षे कोरडी असलेली विहीर पुन्हा जिवंत झाली होती. संपूर्ण गाव आनंदाने नाचू लागले. जनावरांना पाणी मिळाले, शेतीला जीवन मिळाले. लोकांनी हरिदासचे कौतुक केले. पण तो म्हणाला, हे माझे काम नाही. हा हरीचा संकेत होता. त्या रात्री हरिदासला पुन्हा स्वप्न पडले. त्यात तोच दिव्य प्रकाश दिसला आणि आवाज म्हणाला, चमत्कार विहिरीत झाला नाही, चमत्कार लोकांच्या मनात झाला. जिथे विश्वास जागा होतो तेथे मार्ग सापडतो. प्रिय भक्तांनो, आपल्या जीवनातही अनेक बंद विहिरी असतात. कधी नोकरीत अपयश, कधी आर्थिक अडचण, कधी नातेसंबंधातील तणाव. आपल्याला वाटते सर्व काही संपले, पण कदाचित मार्ग अजूनही तिथेच असतो. फक्त तो मातीखाली दडलेला असतो आणि श्रद्धा, संयम व प्रयत्न यांच्या मदतीने तो पुन्हा उघडू शकतो. कारण जिथे जगाला शेवट दिसतो तिथे श्रीहरींना नवी सुरुवात दिसते. हे श्रीहरी, आमच्या जीवनातील बंद पडलेल्या आशा पुन्हा जागृत करा. विश्वास द्या, धैर्य द्या आणि योग्य मार्ग दाखवा. भक्तांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि भक्ती सुगंध चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, श्रीहरी माझ्या जीवनातील बंद विहीर पुन्हा जिवंत करा. जय श्रीहरी, जय पुरुषोत्तम. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 जय श्रीहरी, जय पुरुषोत्तम.